आज मी कशी रेसिपी बनवणार आहे की जे सर्व आवडीनेच खाणार. तर चला मग सांगते तुम्हाला ते काय बनवणार आहे. तर आता हे मी घेतले शेंगदाणे, तीळ, मिरची आणि हे आहे कराडं. हे मी छान 2-3 वेळा धुवून घेतलं, निवडून घेतलं आणि वाळून आता त्याला भाजून घेऊ आणि आपण छानपैकी अशी याची कराडाची चटणी बनवू. आता इकडे मी तवा गरम व्हायला ठेवला. आता आपण एक एक करून हे पूर्ण भाजून घेऊ. पहिली मिरची भाजू. आणि पहिले असं होतं की खूप जण म्हणजे याची चटणी बनवून खात होते. प्रत्येकाच्या शेतीमध्ये कराडं पीक म्हणजे होतच होतं. आणि आता हे जे आहे हे खूप म्हणजे आता जास्त कोणी बनवत नाही आणि नवीन पिढीला तर हे चटणी वगैरे हे ते असं काही माहिती पण नाही आहे. आता आपण मिरची भाजून घेऊ. थोडं त्याच्यावर तेल टाकू. तुम्हाला मिरची नसली घ्यायची तर तुम्ही लाल तिखट पण त्याच्यामध्ये टाकू शकता आणि छान हे पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये पण बनवू शकता. पण आता माझ्या इथं पाटा आणि खलबत्ता पण नाही आहे म्हणून मी मिक्सरमध्येच बनवून घेणार आहे. तर याला छान असं भाजून घेऊ. आता मिरच्या झाल्या, आता याला काढून घेऊ. जास्त पण नाही जळू द्यायच्या, नाही तर ठसका पण खूप होणार. आता आपण शेंगदाणे भाजू. आता शेंगदाणे पण भाजते. तुम्हाला जर करायचं असलं, तुम्हाला शेंगदाणे तीळ वगैरे नसले पण टाकायचे तर फक्त साधी कराडाची पण छान होते. साधी कराडाची पण बनवली तरी चालते. आता शेंगदाणे पण झाले. शेंगदाणे आता आपण काढून घेऊ. आणि जेव्हा मी लहान होते तेव्हा माझी आई हमेशा ही अशी चटणी बनवत होती. आता ही आपली कशी आहे 90च्या याच्यामधली एक आठवण आहे, जे आता जास्त कोणी करत पण नाही आणि खात पण नाही. आता आपण तीळ भाजून घेऊ. तीळ भाजायला टाकले. तीळ झाले. आता तिळाला काढून घेऊ. आता याच्यामध्ये कराड पण असंच भाजून घेऊ. यालाही जास्त नाही म्हणजे जळू द्यायचं, लवकर जळते ते. थोडं असं म्हणजे त्याचा आवाज यायला लागला, तिळासारखाच असा आवाज येते त्याचा झालं म्हणून, तेव्हा काढून घ्यायचे. आणि हे भाकरीसोबत, पोळीसोबत, कशाहीसोबत छान लागते. आणि आताच्या मुलांना काही समजा असं चटणी वगैरे असं आपण दिलं तर त्यांना आवडत नाही. पण ही एक आपली आठवण आहे. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपली आई पण एखाद्या वेळेस भूक लागली किंवा काही तर आपल्याला अशी कराडाची चटणी, शेंगदाण्याची चटणी पोळीसोबत, भाकरसोबत देत होती. तेव्हा छान म्हणजे वाटत होते ते, खा पण वाटत होती. आणि आता एक आठवण म्हणून मी हे बनवलेली आहे. आता हे छान भाजून घेतलं. आता हे पण असं पूर्ण भाजून झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊ. आता याला थोडं थंड होऊ देऊ आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. पाट्यावर आणि खलबत्त्यात जर बनवली तर खूप छान लागते, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं जाडं राहते. आता आपण मिक्सरमध्ये फिरू तर हे पूर्ण बारीकच होणार आहे, पण आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आहे. आपण थोडंच याला म्हणजे जास्त फिरवायचं नाही आहे, थोडंच फिरवायचं आणि हे थोडं जाडच ठेवायचं. आता हे थंड झालेलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये याला काढून फिरून घेऊ. मिक्सरमध्ये याला टाकून असं हे करून घ्यायचं थंड झाल्यावरच. याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकून घेते, म्हणजे चवीप्रमाणे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि याला फिरून घेऊ. आता बघू शकता आता आपली चटणी हे कराडाची तयार. आणि मी जास्त बारीक नाही होऊ दिली, म्हणजे आपल्याला कसं पाट्यावर वाटल्यासारखं किंवा खलबत्त्यात कुटल्यासारखं अशी जाडच ठेवायची आहे. आणि बघू शकता किती छान झाली. आता एका भांड्यामध्ये याला काढून घेऊ.
अशी छान झाली चटणी. आता आपण अशी चटणी आपली घेऊ आणि आपली एक 90ची आठवण म्हणून आपण ही चटणी खाऊ. आणि किती छान लागते बघा. चटणी, तेल आणि असा फोडलेला कांदा, लोणचं, एकच नंबर. तुम्ही पण अशी नक्कीच करून बघा कराडाची चटणी आणि तुम्हाला पण खूप आवडणार. आणि आवडली असणार तर लाईक, शेअर्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. बाय. या मग जेवण करायला. बाय बाय.